खरं तर विस्तार हा मागच्या टायमालाच व्हायला पाहिजे होता, परंतु ठीक आहे, आता लोकसभेचा निकाल आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, जेणेकरून ज्या मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल त्या त्या मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव पडेल, पक्षाचं काम होईल, मतदारसंघातील कामं होतील. खरं तर मी आशावादी पहिल्यापासूनच आहे. वास्तविक बघितलं तर खूप लेट झालेलं आहे, पण ठीक आहे, पक्षाने जर आम्हाला संधी दिली तर नक्कीच पक्षाच्यासाठी आणि मतदारसंघाच्या हितासाठी मी काम करेल. साहजिक मी इच्छुक असणारच आहे ना. कार्यकर्त्यांची मोठी मागणी होत आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईन, जर पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली तर ती मी नक्कीच स्वीकारेल. आणि पिंपरी चिंचवड परिसरातून मंत्रिपदाची मला वाटतं ही कैलासवासी रामकृष्ण मोरे नंतरची ही संधी असणार आहे. त्यामुळं पिंपरी मतदारसंघातील पिंपरी चिंचवडच्या सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना, पक्षाच्या कार्यकर्त्यांना नक्कीच या गोष्टीचा आनंद होईल.